नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण राईट वाटर कंपनीचा 3 HP सोलर पंप फिट करणार आहोत। याबाबतची अधिकची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वात पहिल्यांदा हे स्ट्रक्चर उभं करण्यासाठी 5 फूट खड्डा खोदला। त्यानंतर सिमेंट, वाळू आणि खडी एकत्र करून चांगल्या प्रकारे सोलरच्या स्ट्रक्चरचे फाउंडेशन आपण त्या ठिकाणी भरून घेतले। नंतर शेतकरी मित्रांनो, आपण सोलरच्या प्लेटचे स्ट्रक्चर असेंबल करून त्या ठिकाणी वरती फिट केले। त्यासोबतच आपल्या सोलरसोबत आलेला 30 मीटर पाईप आपण पसरून घेतला। त्यानंतर पाईपची कपलिंग गरम करून आपण त्या ठिकाणी व्यवस्थित चांगल्या प्रकारे फिट करून घेतली। शेतकरी मित्रांनो, हा आहे 3 HPचा राईट वाटर कंपनीचा 30 मीटर हेडचा सोलर पंप। त्यानंतर मित्रांनो, आपण मोटर आणि पंप एकत्र त्या ठिकाणी असेंबल करून घेतला। त्याआधी तुम्ही बघू शकता की पाईपला पंप फिट करताना किती सोपी पद्धत या ठिकाणी यांनी वापरलेली आहे। आपण काय करतो, पाईप फिरवतो, यांनी काय केलं, डायरेक्ट मोटरच फिरवलेली। मित्रांनो, हे एक खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे। शेतकरी मित्रांनो, ही मोटर आणि पंप बसवत असताना त्याचे जे खाचे असतात ते व्यवस्थित बसले त्या ठिकाणी खूप गरजेचे आहे, नाहीतर पंपमध्ये त्या ठिकाणी गाळा पडू शकतो। म्हणूनच हे फिटिंग करत असताना तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी काळजी घ्यावी। यानंतर मित्रांनो, आपण काय केले की जी पंपसोबत 30 मीटर दोरी येते त्या दोरीने आपला पंप व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बांधून घेतला। बांधत असताना आपण काय करतो जनरली की वरती एक गाठण मारतो, खाली एक गाठण मारतो, तार बांधतो, ती तार कालांतराने गंजून जाते। परंतु मित्रांनो, आता कंपनीने काय केले आहे, त्यासोबत आपल्याला टॅग प्रोव्हाइड केलेले आहे। जे टॅग वापरून आपण काय करतो की त्या वरतून अशा प्रकारे टॅग मारल्याने काय होते की एकदम त्याला मजबूती येते, त्याचबरोबर ते टॅग खराब पण होत नाही पाण्यामध्ये। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे फिट झालेली मोटर आपण त्यानंतर आपल्या विहिरीमध्ये सोडून दिली। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण आपल्या सोलरच्या स्ट्रक्चरवरती त्या ठिकाणी प्लेटा फिट केल्या। त्यानंतर आपण या सोलरचे कनेक्शन कंट्रोलरपर्यंत पूर्ण वायरिंग त्या ठिकाणी जोडून घेतली। त्यानंतर कंट्रोलर हा आपण त्या स्ट्रक्चरवरती त्या ठिकाणी फिट करून घेतला। त्यानंतर मित्रांनो, आपण याला एक वीजरोधक बसवले, जे कंपनी सर्व सोलरला प्रोव्हाइड करते। त्याचबरोबर 2 ठिकाणी आपण त्याला ग्राउंड आर्थिंग दिलेली आहे, एक वीजरोधकसाठी आणि दुसरी सोलरसाठी। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपले राईट वाटर कंपनीचे 3 HPचे सोलर या ठिकाणी फिट झालेले आहे। आपण या ठिकाणी आता चालू करून बघू का ढगाळ वातावरणामध्ये देखील याची मोटर किती पाणी मारते हे आपण आता चालू करून टेस्टिंग घेऊ। आता हा आपला पंप ऑन झालेला आहे। साधारणतः 30-40 सेकंद हा ऑन होण्यासाठी घेतो। त्यानंतर आता आपण तिकडे पाणी बघू। तुम्ही बघू शकता या राईट वाटर कंपनीच्या सोलरचे 3 HPची मोटर आहे। इथं की या ठिकाणी किती पाणी चालू आहे, चांगल्या प्रकारे हा पंप पाणी मारत आहे। सध्या ढगाळ वातावरण असून देखील हा पंप फुल असे पाणी मारत आहे। शेतकरी मित्रांनो, या राईट वॉटर कंपनीच्या सोलरसाठी इथं एक कंट्रोलर दिलेला आहे, पण हा कंट्रोलरचा एक ड्रॉबॅक्स आहे। म्हणजे काय होतं की या स्क्रीनमध्ये हे जे पावसाचे जे पडणारे पाणी हे डायरेक्ट या स्क्रीनमध्ये जाते, त्यासाठी आपल्याला झाकून ठेवावं लागते। इतर कंपनीच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये ही गोष्ट कंपनीने या ठिकाणी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे होते की यामध्ये पाणी नाही गेलं पाहिजे। हा जर वॉटरप्रूफ असेल पण याच्या स्क्रीनमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे, हे कंपनीने याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे होते। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे आपली राईट वाटर कंपनीची 3 HPची मोटर या ठिकाणी फिट झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला राईट वाटर कंपनीची मोटर घेताना थोड्या काही गोष्टींचा विचार करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। तर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। धन्यवाद।